नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोरे प्रतिभा प्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील इयत्ता 7वीचा पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पंडिता रमाबाई यांच्याविषयी थोडी माहिती घेतलेलीच आहे. आता त्याचा पुढील भाग आपण अभ्यासणार आहोत. हा पाठ लिहिला आहे डॉक्टर अनुपमा उजागरे यांनी. डॉक्टर अनुपमा यांचा जन्म 1949 मध्ये झाला. त्या प्रसिद्ध लेखिका आहेत. सांगी, पश्चात हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. चांदन चुराग, ललित लेख संग्रह, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश त्यांनी प्रसिद्ध केला आहे. या पाठात थोर समाजसेविका पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा लेखिकेने आढावा घेतला आहे. म्हणून या पाठाला पंडिता रमाबाई असे नाव दिलेले आहे. पंडिता रमाबाई या थोर समाजसेविका होत्या. त्यांनी स्त्रियांच्या उत्थापनासाठी केलेल्या सखोल कार्याची माहिती आपल्याला या पाठातून मिळणार आहे. भारतात होऊन गेलेल्या थोर व्यक्तिमत्वांचा आदर्श नवीन पिढी पुढे ठेवणे हे मूल्य या पाठाद्वारे मांडले आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा करण्याची मानसिकता दृढ करावी ही शिकवण देण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता मी पाठाचं वाचन करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचे आहे. आपापली पुस्तकं उघडून बसायचे आहे आणि त्या पुस्तकातील जे पाठ मी वाचन करणार आहे त्या प्रत्येक शब्दावर तुम्हाला बोट ठेवायचे आहे. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. हे बघा, ही सभा कोणी बोलवली होती? आनंद मोहन यांनी. हे देशभक्त होते आणि ते कोलकाता शहरातील होते. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्रीवक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. पहा विद्यार्थी मित्रांनो, कोलकाता शहरातील देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी ही सभा बोलवली. आता या सभेचं वैशिष्ट्य काय? ते ही पहिली सभा होती आणि पहिली स्त्रीवक्ता बोलणारी होती. आता पंडिता रमाबाईंना बंगाली भाषा येत नव्हती, त्यांना संस्कृत येत होती. कारण तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला असेल तर त्यात दिलेले आपण की त्यांच्या बालपणी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना संस्कृत शिकवलं होतं आणि संस्कृतचा इतका अभ्यास करून घेतला होता ना, तर त्यात त्या प्रवीण झालेल्या होत्या आणि म्हणूनच त्यांना पंडिता ही पदवीसुद्धा मिळाली होती. आता या म्हणजे सभेची वैशिष्ट्ये काय होती? तर मौखिक अनुवाद म्हणजे पंडिता रमाबाई याच्या संस्कृतमधून बोलत होत्या आणि अनुवाद जे करणारे होते ते त्याचा बंगालीतून अनुवाद करायचे. हे त्या सभेचं वैशिष्ट्य होतं. एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती. आता पंडिता रमाबाईंनी महाभारतकालीन संदर्भ दिले आणि ते संदर्भ देऊन त्यांनी स्त्रियांचं प्रबोधन केलं. प्रबोधन केलं म्हणजे त्यांनी व्यवस्थित असं समजावून सांगितलं. आता ही परप्रांतातली स्त्री होती, म्हणजे प्रदेश त्यांचा होता, दुसरी भाषा होती, परभाषक होत्या त्या, त्यांना बंगाली येत नव्हती. तर हे सगळं या सभेचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे बघा, स्त्रियांची ही पहिली सभा, पहिली स्त्रीवक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद, तर असे या सभेची ही वैशिष्ट्य होती. आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. आता रमाबाईंना वाटलं की आता आई वडील नाही आहेत, बंधूचंही निधन झालंय, मग एकटं जीवन त्या जगत होत्या. परंतु हे जगणं फार कठीण होतं. कठीण म्हणजे काय? अवघड होतं. याचा अनुभव त्यांना आला होता आणि म्हणून त्यांनी विवाह करण्याचं म्हणजे लग्न करण्याचं ठरवलं. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे, म्हणजे त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, त्या काळात म्हणजे पंडिता रमाबाई जेव्हा होत्या त्या काळामध्ये मुलींची लग्न फार लवकर व्हायची. अगदी 7-8 अशा वर्षाच्या त्या असायच्या, काही 5-6 अशा वर्षांच्या मुलींची सुद्धा लग्न व्हायची आणि यांचं वय तर 22 वर्ष होतं, म्हणजे त्या काळानुसार ते खूप वाढलेलं होतं.
विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. आता विवाह तर केला त्यांनी. मुळात विवाहाचं वय वाढलेलं होतं, पण तरी त्यांनी विवाह केला. अतिशय प्रसिद्ध असे वकील होते बिपिन बिहारी, यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पण विवाहानंतर म्हणजे 2च वर्षात त्यांचं निधन झालं आणि त्यांना एक छोटी मुलगी होती. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. आता त्यांना काय केलं, मग पुण्यात बोलवण्यात आलं आणि पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी त्यांचं पहिलं व्याख्यान झालं. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले आणि मग तेथेच म्हणजे जिथं पहिलं व्याख्यान झालं तिथंच असं ठरलं की प्रत्येकाच्या घरी जाऊन यांनी व्याख्यान करायचं. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. उत्कंठा म्हणजे काय? उत्सुकता. तर प्रत्येक पुरुषालाही उत्सुकता होती की बाई माणूस नेमकं बोलते तरी कशी. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रणपत्रिकेत एक अटच घातलेली असे. आता ती निमंत्रण पत्रिका जी होती त्यांची, तर त्याच्यात त्यांनी अट काय घातली होती की व्याख्यानाला येताना आपल्यासोबत आपल्या घरातील एखाद्या स्त्रीला आणायचे तरच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. असं का ठेवली अट त्यांनी? कारण पुरुषांना बाहेर जाण्याला बंदी नव्हती, पण स्त्रियांना होती. मग पंडिता रमाबाई ते स्त्रियांसाठी कार्य करणार आहे, मग स्त्रिया तर आल्याच पाहिजे आणि म्हणून त्यांनी ही अट घातली की जेणेकरून पुरुष येतील त्यांच्यासोबत त्या घरातील स्त्री सुद्धा येईल. म्हणजे तुमच्या लक्षात येते ना किती भयानक काळ होता तो. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. आता ही जी घटना होती म्हणजे ही जी गोष्ट होती ती कोणी लिहून ठेवली होती? तर काशीबाई कानेटकरांनी. त्या कोणाच्या सोबत गेल्या? त्या आपल्या सासऱ्यांच्या सोबत गेल्या त्या या सभेला. तेव्हा त्यांनी ही गोष्ट लिहून ठेवली. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, स्त्रियांनी शिकले पाहिजे, नुसतं शिकलेच नाही पाहिजे तर त्यांनी शिकवले सुद्धा पाहिजे आणि त्यासाठी आपल्या मातृभाषेचं अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. असं कोण म्हणालं? अगदी बरोबर, पंडिता रमाबाई. मग शिक्षिका म्हणून उभा राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. हंटर कमिशन म्हणजे काय? इंग्रजांच्या काळात भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधीचे धोरण आखणारी ही संस्था होती आणि याचे जे मेन होते ते होते W हंटर. यांच्या अध्यक्षेखाली ती नेमण्यात आलेली एक कमिटी होती आणि त्या अध्यक्षांच्या नावावरून याला हंटर कमिशन हे नाव देण्यात आलं होतं. शिष्यवृत्ती म्हणजे काय? तर शैक्षणिक फी माफीची सवलत आणि भत्ता. भत्ता म्हणजे काय? त्यांना थोडंफार काहीतरी तुम्ही पैसे वगैरे द्यायला पाहिजे. तर अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली होती. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. आता रमाबाईंनी काय केलं की अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे. म्हणजे ज्या अनाथ असतील म्हणजे ज्यांना कोणीच नसेल, अपंग असतील, अपंग म्हणजे एखादा अवयव त्यांचा व्यंग असेल त्या अवयवामध्ये त्याला म्हणतात अपंग. विधवा म्हणजे जिचे पती कालवश झाले म्हणजे वारले असतील अशा स्त्रिया. तर या स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावं म्हणजे स्वतःची सर्व कामे करण्याची धारणा त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी अशा स्त्रियांची सेवा आपण करावी असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे स्वावलंबी जीवन जगता यावं या स्त्रियांना. कोणत्या? अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांना. आणि त्यांना आपलं जीवन स्वावलंबीपणे जगता यावं यासाठी कार्य करण्याचा निश्चय रमाबाईंनी केला आणि त्यांनी ते पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना आणि धनवानांना कळवला. कारण कुठलंही कार्य करायचं असेल तर आपल्याला पुढाऱ्यांची साथ हवी आणि पैसा पण हवा, म्हणून पुढारी आणि धनवान यांना त्यांनी ही आपली गोष्ट कळवली. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. पण हे कार्य करायची काय गरज आहे असं सगळ्यांना वाटत होतं. म्हणजे अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करायची काही गरजच नाही असं त्या लोकांना वाटत होतं.
एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवे अशी अट घातली. त्यातल्या त्यात एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये रमाबाईंना दिले आणि सांगितलं की हे 10,000 रुपये घ्या, पण ह्या 10,000चा असा वापर करा की 40,000चं तुमचं काम झालं पाहिजे आणि ते तुम्ही मला करून दाखवा अशी अट त्यांनी घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परामुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या ह्या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, रमाबाई काय म्हणतायत की मला भारतातील सगळ्या स्त्रिया सारख्याच आहेत, असं नाही की मी काही भेदभाव करते, मला सगळ्या सारख्याच आहेत आणि जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, म्हणजे एक बिंदू जरी आहे, तोपर्यंत मी या स्त्री जातीचे कल्याण आणि सुधारणा करण्यासाठी तयार आहे. मी त्यापासून परामुख होणार नाही. परामुख होणे म्हणजे काय? मागे फिरणे, मागे म्हणजे तोंड फिरवणे, पाठ फिरवणे अशा पद्धतीने त्याला म्हणायचं परामुख होणे. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे असे व्रत त्यांनी घेतले होते. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. आता रमाबाईंची जी कन्या होती मनोरमा, ही परदेशातून ब्रेल लिपी शिकून आली होती. ब्रेल लिपी म्हणजे याच्यामुळे काय होतं, या ब्रेल लिपीमुळे जे अंध व्यक्ती असतात ना, त्यांना लिहिता येतं, वाचता येतं त्या लिपीमुळे. आणि म्हणून ज्या अंध स्त्रिया होत्या, म्हणजे आपण ज्यांना अपंग म्हणतो, त्या अंध स्त्रिया होत्या, त्या स्त्रियांना सुद्धा या ब्रेल लिपीमुळे फायदा होणार होता. पुढे पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान व्यवसाय म्हणजे उद्योग व्यवसाय सुरू केले. मुक्ती मिशन म्हणजे स्त्रियांना स्वावलंबनाचे शिक्षण देणारी पंडिता रमाबाईंनी स्थापलेली एक संस्था, तिला म्हणायचं मुक्ती मिशन. आता पहा, या उद्योग व्यवसायामध्ये कोणते व्यवसाय होते, तर केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशीचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलही करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. आता पहा, एक उद्योग आहे का हा? तर नाही, असे बरेचसे उद्योग त्यांनी केले की जे प्रत्येक स्त्रीला करता येतील. म्हणजे ज्याला जो उद्योग आवडेल त्या स्त्रीने तो उद्योग करायचा. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. आता ही काही साधीसुधी गोष्ट होती का? तर नाही, सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. नवलाईची म्हणजे काय आश्चर्याची गोष्ट होती. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्यांचा आराखडा स्वतःच तयार केला. आता बघा, काटकसर करणे म्हणजे काय? पैशांची बचत करणे. मग बचत जर करायची असेल तर त्यासाठी रमाबाईंनी काय केलं, इंजिनियरला पैसे न देता स्वतःच त्याचा आराखडा तयार केला. म्हणजे त्यांचे ते पैसे वाचले आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. आता एवढं करून ते थांबले नाही, तर त्यांनी काय केलं, विटांचे घमेले स्वतः वाहिले, जेणेकरून तिथेही त्यांचे पैसे वाचले. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री कुठलेही काम करू शकते, कारण कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. आता आपल्याला जर सांगितलं विटावा, तर आपल्याला थोडंसं ते अवघडल्यासारखं वाटेल, परंतु रमाबाई काय म्हणताय की कुठलंच काम श्रमप्रतिष्ठेचंच असतं, ते हलकं भारी असं नसतं. आणि हा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना दिला. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. पहा विद्यार्थी मित्रांनो, रमाबाईचे आयुष्य सोपं होतं का? अजिबात नाही. तर ते संघर्षाची आणि संकटाची एक साखळी होती. कारण संकटही एकामागून येत होते आणि त्याच्याशी संघर्ष रमाबाई करत होत्या. साखळी म्हणजे काय? जशी आपल्या गळ्यात एक साखळी असते बघा, ती साखळी कशी कड्यात कडी मध्ये कडी अडकवलेली असते,
तशीच ही साखळी म्हणजे या कड्या कड्या अडकवून त्यांच्यापुढे ती संकटं येत होती. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, अशा पद्धतीने. पण या सगळ्या गोष्टींनी त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सच्छल साध्वी होत्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी होत्या. कर्मयोगिनी म्हणजे काय? ज्या कामासाठी त्यांनी वाहून घेतलं होतं, कर्म करत राहणे. आणि सच्छील साध्वी होत्या म्हणजे सज्जन अशा त्या स्त्री होत्या. साधू हे पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी होतं साध्वी. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले. आता सूर्य किती तेजस्वी असतो तुम्हाला माहिती, त्याचं तेज किती असतं. उन्हाचे जेव्हा चटके बसतात त्यावेळेस आपण काय म्हणतो, सूर्य किती तापलाय, हो की नाही. तर त्या सूर्याच्या ह्या सूर्यकन्या होत्या. म्हणजेच ही त्यांना एक उपमा दिलेली की त्या सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले. त्या तेजस्वी होत्या आणि त्या तेजामुळेच त्यांना होरपळणे आले. म्हणजे काय, त्या आपल्या स्त्रियांसाठी त्या कष्ट करत होत्या, स्त्रियांसाठी त्या मेहनत करत होत्या आणि त्या कामामुळे त्या एक तेजस्वी स्त्री झाल्या होत्या. कारण ते काम स्वतःसाठी करत होते का? नाही, तर त्या आपल्या बरोबरीच्या स्त्रियांसाठी करत होत्या. ज्या स्त्रिया अनाथ असतील, विधवा असतील, अपंग असतील, अशा स्त्रियांसाठी करत होत्या. आणि हे काम करणं हे सोपं आहे का? तर अजिबात नाही. म्हणून लेखिका म्हणतायत की त्या तेजाने त्या स्वतःच मात्र होरपळत होत्या. पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकले. पण त्यांनी काय केलं की अनेक वाळवंटी आयुष्याचं नंदनवन केलं. नंदनवन म्हणजे काय? अशी त्यांनी बाग फुलवली. आणि बाकीच्यांचं आयुष्य कसं होतं? वाळवंटी होतं. कारण मुळात त्या विधवा स्त्रिया होत्या, अपंग होत्या, त्यांना घरात मान नव्हता. मग अशा स्त्रियांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं, स्वावलंबी केलं. आणि म्हणून त्यांच्या वाळवंटी आयुष्याचं नंदनवन झालं असं लेखिका म्हणतायत. आणि अशा प्रकारे त्यांनी काळोखी आयुष्य उजळवून टाकले. ओके, धन्यवाद. पाठ मोठ्याने वाचा म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. बाय.